आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. नंदवाळ आषाढी यात्रेसाठी चांगल्या प्रकारे नियोजन करून यात्रा निर्विघ्न आणि यशस्वी करा. राजेश क्षीरसागर. यात्रा व पालखी सोहळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक. जिल्ह्यातील नंदवाळ हे क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक तसेच वाहनाने या ठिकाणी येत असतात. अशा या सोहळ्यादरम्यान ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा प्रशासनाने चांगल्या प्रकारे नियोजन करून यात्रा निर्विघ्न आणि यशस्वी करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात यात्रा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी मौसमी चौगले, तहसीलदार स्वप्नील रावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह पोलीस, संबंधित इतर विभाग, देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच नांदवळ ग्रामपंचायतीचे नागरिक उपस्थित होते. आषाढी वारीकरिता येणारे वारकरी व भाविक कोल्हापूर, इस्पुर्ली, हळदी मार्गे, पायी तसेच इतर मार्गे वाहनातून येत असतात. कोल्हापूर व इतर ठिकाणावरून वारकरी भाविक पायी दिंडी घेऊन येत असतात. पुईखडी, वाशीनाका या ठिकाणी मोठा रिंगण सोहळाही असतो. त्या रिंगण सोहळ्यास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविक, ग्रामस्थ उपस्थित असतात. अशा या पालखी सोहळ्यादरम्यान प्रशासनातील संबंधित सर्व यंत्रणांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून हा सोहळा यशस्वी करा, अशा सूचना राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिल्या. राजेश क्षीरसागर यांनी पालखीमधील वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावर ठिकठिकाणी फिरते शौचालय उभारण्याच्या सूचना केल्या. यासाठी आवश्यक शौचालयाची सुविधा महानगरपालिका, ग्रामपंचायत यांच्यासह कारखान्यामधून करावी, असे ते म्हणाले. घाट परिसरात रथ वर चढताना वाहतूक बंद करण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने पर्यायी मार्ग किंवा वाहतूकच थांबवता येते का, याची पडताळणी वाहतूक शाखेने करावी. तसेच गर्दीच्या रस्त्यावर फेरीवाल्यांना लागूनच थांबून देऊ नये. महापालिका भागातील दिंडी रस्त्यावर आवश्यक डागडुजी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अग्निशमन वाहनासह स्वच्छतागृह, आरोग्यासाठी सुविधा तसेच अँब्युलन्सची व्यवस्था ठिकठिकाणी करण्याचेही त्यांनी यावेळी प्रशासनास सांगितले. या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण नव्याने तयार करण्यात आलेला रथ असून ठिकठिकाणी आवश्यक मदत ग्रामपंचायतीने उभी करावी, असे त्यांनी सांगून चढ रस्त्यावर विशेष खबरदारी बाळगण्याचे सांगितले. या बैठकीत आमदार चंद्रदीप नरके यांनी दिंडी दरम्यान आवश्यक स्वच्छता करून त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या 40 सहाय्यकांद्वारे चांगले नियोजन करण्याच्या सूचना केल्या. ते म्हणाले, रिंगण ठिकाणी वारकरी अनवाणी चालतात, त्यामुळे तेथील जागा स्वच्छ आणि रस्ते चांगले असावेत. त्या ठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा निर्माण करून गाड्या, दुचाकी पालखी दरम्यान आत येणार नाहीत, याची काळजी वाहतूक शाखेने घ्यावी. करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगले यांनी प्रशासनाने नियोजनाबाबत नंदवाळमध्ये बैठक घेतली असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, प्रशासकीय स्तरावर संबंधित विभागांना समन्वयासाठी सूचना दिलेल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पिंपळे यांनी ग्रामीण भागातून त्या ठिकाणी आवश्यक अँब्युलन्ससह आरोग्य कर्मचारी नेमण्यात आल्याचे सांगितले. 1 लाख भाविक उद्दिष्ट ठेवून त्याबाबत नियोजन करण्यात आले असून आरोग्य व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी 24 तास पथक त्या काळात कार्यरत असेल, असे ते म्हणाले. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे. प्रति पंढरपूर ज्याला म्हटलं जातं अशा नंदवाळ ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी भव्य असा सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो. आषाढी एकादशीच्या निमित्तानं भव्य पालखी दिंडीचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येतो आणि यामध्ये मग सर्व भाविकांना सोयी मिळाव्या, त्या ठिकाणी कोणती अडचण येऊ नये यासाठी आम्ही आज या ठिकाणी बैठक घेतली. जिल्हा परिषदचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी यांची जी जबाबदारी आहे, स्वच्छता असेल, रस्ते असतील, भाविकांना ज्या इतर सोयीसुविधा देण्यात येतील त्या सर्व गोष्टींची या ठिकाणी आज चर्चा झाली आणि हा सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडून, कारण या ठिकाणी एक वेगळं महत्व आता या सोहळ्याला प्राप्त होताना दिसते.
दरवर्षी या ठिकाणी आषाढीच्या निमित्तानं 5 लाख भाविक येत असतात. त्याचबरोबर वर्षभर त्या ठिकाणी भाविकांची मोठी रेलचेल सुरू आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं एक वेगळं महत्व आता या सोहळ्याला प्राप्त होत असताना हा सोहळा यशस्वी व्हावा, कोणाला कोणती अडचण येऊ नये यासाठी आजची बैठक घेण्यात आली होती आणि लवकरच सन्माननीय आमदार चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून या ठिकाणचा एक विकासाचा डीपीआर आपण शासनाला सादर करतोय. शासनानं आपल्याला माहिती आहे कोल्हापुरामध्ये नरसोबावाडी असेल, ज्योतिबा मंदिर असेल, आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास असेल, अशा अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केलेला आहे. या ठिकाणी जागेचा एक प्रश्न महत्वाचा नंदवाळचा आहेच, तो देखील आम्ही पुढच्या काळामध्ये लवकर सोडवू आणि अशाच पद्धतीनं तीर्थक्षेत्रांच्या विकासापैकी जे काही विकास झाले त्यापैकी पुन्हा एकदा नंदवाळ या प्रति पंढरपूर आपण समजतो या तीर्थक्षेत्राचा आम्ही विकास करू अशी मी आपल्या माध्यमातून ग्वाही या जिल्ह्यातील नागरिकांना देतो. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.